अशें लक्षात येता की जेन्ना सिलेबस सोंपना सिलेबस हे जाता सगळ्यात पयलो बळी खंयचो पिरियड वता आनी खंयचो सब्जेक्ट वता जाणा पी. सामकें आमकां खूब त्रास जाला हेचो. आणि आणि खंयच्याच भुरग्या म्हणजे माझी भुरगीं जेन्ना आमची बीएडाची भुरगीं जेन्ना स्कुलान वता आनी ती म्हणटा सर आमकां लेसन घेवपाक जाय तांकां हांव स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन कितें आसता भुरग्यांचो पीई लेक्चर घेवप ना. कारण त्या पीई लेक्चराक भुरगीं रावतात बरोबर. अक्षरशः रावतात की म्हाका तो पीई लेक्चर जाय म्हाका ड्रॉइंगचो लेक्चर जाय तो खंयच्या परिस्थितीन तो घेना. बरं आम्ही करिना कारण आम्ही बीएड टीचर वतात पण जेन्ना त्या स्कुलाची टिचरी असतात त्या स्कुलाची टिचरी पहिले तो पीई लेक्चराचो तो बरोबर. पीई लेक्चर बळी वता आणि भुरगीं अतिशय गरबजून शिकतात. सो जर इतलो वेळ आसा जाल्यार ह्या वेळात तो 30 दीस जर उरले आसत तर त्या वेळात भुरगीं खेळटलीं व्यवस्थीत बरोबर. भुरगीं एट द सेम टायम अभ्यासूय करतलीं आणि ह्या सगळ्या गजाली जातल्या. दुसरी एक गजाल न्ही आमी पीई लेक्चराकडे असो विचार करूंक जाय की तो एक फक्त खेळपाचो चला हो टायम घेतलो खेळा ना. त्या पीई लेक्चरा भितर भुरग्यांक ते खेळा विशीं आवड निर्माण जावंक जाय एक जालें आनी ते भितर कौशल्य डेव्हलप करपाक जाय. आणि म्हाका आवड ना म्हाका कौशल्य ना पण हांव मनीस न्ही एक बॉडी आसा म्हजी जाल्यार त्या बॉडी खातीर म्हाका व्यायाम जाय. कारण ते बॉडी म्हणजे विचार हे सगळे एकामेकाशी जोडले गेलेले म्हणजे आयक्यू लेवल पासून ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल हे सगळे एकामेकाक जोडले गेलेले आसा. सो तो पीई लेक्चराकूय त्या सब्जेक्टाकूय तितले एम्फसिस मेळपाक जाय जितले बाकीच्या सब्जेक्टाक मेळटा.